मित्राचा वाढदिवस करून परतताना दुचाकीस्वार ठार। मित्राचा वाढदिवस साजरा करून दक्षिण सोलापुरातील सादेपूर रोडवरून निंबर्गीकडे दुचाकीवरून जात असताना बुधवारी रात्री 8च्या सुमारास बिराजदार वस्तीजवळ दुचाकीचा अपघात झाला। त्यात इयत्ता 12वीत शिकणाऱ्या गणेश हरिदास दुपारगुडे वय 18 राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर याचा मृत्यू झाला, तर कपिल मधुकर कांबळे वय 23 हा जखमी झाला आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आले। नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली। मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने 15 ऑक्टोबर 2024 रोजी अध्यादेशही काढण्यात आला होता। या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये याबाबतचे विधेयक सादर केले। एक भरधाव मोटारीने समोरून ठोकरल्यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 1 जण जखमी झाला। बार्शी येरमाळा मार्गावर पाथरी तालुका बार्शी गावच्या शिवारात हा अपघात झाला। सारिका नितीन चव्हाण वय 32 राहणार गुंडेगाव जिल्हा अहिल्यानगर आणि महामुनी उर्फ बटऱ्या गुलच्या काळे वय 40 राहणार वालवड तालुका भूमी जिल्हा धाराशिव अशी या अपघातील 2 मृतांची नावे आहेत। या अपघातात रवींद्र बाबूराव चंद्रवंशी राहणार नायगाव तालुका हवेली हा जखमी झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कथित विधानाच्या निषेधार्थ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी काल अचानकपणे काम बंद आंदोलन केले। मात्र त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांनी आणलेला सुमारे 50,000 क्विंटल कांदा वाहनांमध्येच पडून राहिला। भीमा सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम 2024-25 जोमाने सुरू असून या हंगामात आज अखेर गाळप झालेल्या ऊसाला प्रति टन 2700 रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे। सर्व रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याने वातावरण तापलं। सोलापुरात एसटी बसची तोडफोड। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे सोलापुरातही पडसाद उमटले आहेत। सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे। पुण्याहून अक्कलकोटला जाणाऱ्या एसटी बसची आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। या तोडफोडीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। उजनी धरणग्रस्त पुनर्वासितांचे प्रश्न सोडवण्यासाठी उजनी धरण विकास प्राधिकरणाची स्थापना हवी। उजनी धरण पूर्ण होऊन आता 45 वर्षे झाली आहेत, मात्र धरणासाठी त्याग केलेल्या काही भूमिपुत्रांचे अद्याप सर्व प्रश्न सुटले नाहीत। त्यामुळे उजनी धरणग्रस्त तसंच पुनर्वसित गावांचे प्राधान्याने प्रश्न सोडविण्यासाठी उजनी धरण लाभ विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी धरणग्रस्त नागरिकांनी केली आहे। आंदोलनास फूस लावणाऱ्या व्यक्तींवर सायबर पोलिसांचे लक्ष। सोशल मीडियावरील मेसेजची दररोज पडताळणी। अफवा पसरविल्यास कठोर कारवाई। सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांसमवेत त्यासाठी फूस लावणाऱ्यांवर सायबर पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत। त्यात शहरातील अंदाजे 10 ते 15 राजकीय व सामाजिक नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। सामाजिक शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी हा त्यामागील हेतू आहे। पुण्याहून कोकणात जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला अपघात, 4घांचा मृत्यू, 25 जखमी। रायगड माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटामध्ये वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला आहे। ही खासगी बस रस्त्यावरून खाली उतरून डोंगर कड्याच्या बाजूला पडली। या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। अपघाताचं गांभीर्य पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिन्याभरापासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे विविध प्रकारची मागणी केली जाते, मात्र प्रत्यक्षात महिलांनी स्वसंरक्षणाची तलवार उपसण्याची गरज अनेकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान पुण्यातील एक व्हिडिओमधील महिलेचं रणरागिणीचं रूप पाहून सारे जण अवाक झाले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे।